नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा त्यामध्ये कार्यरत असलेले जे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांच्या सर्वांच्या वेतनासंबंधीचा हा पाहणार आहोत. नेमके GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. तर जरही वेळ झाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात. सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी तसेच कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत जे काही अधिकारी आहेत तसेच कर्मचारी आहे यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे. आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता. महिला व बाल विकास विभाग 2025 प्रत क्रमांक 52/7 असा आहे. आपण या ठिकाणी GRचा दिनांक पाहू शकता 23 मार्च 2026 म्हणजे की आत्ताचा हा नवीन GR आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे. चला तर नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहूयात. यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प 2025 प्रत क्रमांक 44 अर्थ 3 दिनांक 7/4/2025 असा आहे. यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय मुंबई यांचे दिनांक 12/11/2025 रोजीचे पत्र. यानंतरचा तिसरा आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की सम क्रमांकाचा दिनांक 22/4/2025 दिनांक 30/4/2025 दिनांक 23/5/2025 दिनांक 2/7/2025 दिनांक 24/7/2025 दिनांक 21/8/2025 दिनांक 9/10/2025 दिनांक 25/11/2025 दिनांक 26/12/2025 व दिनांक 23/2/2026 रोजीचा शासन निर्णय. मित्रांनो, हे फक्त आपण संदर्भ पाहिले आहेत या शासन निर्णय निर्गमित करण्यासाठीचे. आता आपण नेमकी जो काही शासन निर्णय आहे तो सर्व आता जाणून घेऊयात. शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक X1 मुख्य लेखा शीर्ष 2236 पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी यांचे माहे फेब्रुवारी 2026चे वेतन अदा करण्यासाठी खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक 2 मधील लेखाशीर्ष उद्दिष्टाकरिता रकाना क्रमांक 7 प्रमाणे एकूण रुपये 39,12,49,000 फक्त इतका निधी हा वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजना मध्ये कार्यरत असलेले जे काही अधिकारी आहेत तसेच कर्मचारी आहेत यांचे फेब्रुवारी महिन्याचे जे काही मानधन आहे ते मानधन वितरित करण्यासाठी एकूण 39,12,49,000 एवढा जो काही निधी आहे तो वितरित तसेच खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे. चला तर याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण खालील तक्त्यात समजून घेऊयात. नेमकी कुठले कुठले कर्मचारी यामध्ये येणार आहेत किंवा लेखा शीर्ष काय असणार आहे ते सर्व आपण खाली पाहूयात. यामध्ये आपण सर्वप्रथम लेखा शीर्ष पाहूयात. यामध्ये सर्वात पहिले जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे 0805 अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा 100% कार्यक्रम 2236 194501 वेतन. यासाठी एकूण अर्थसंकल्पित तरतूद जी काय आहे ती म्हणजे की 72 कोटी एवढी ही आहे आणि पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून दिलेली जी काही तरतूद आहे एकूण ती म्हणजे की 50,04,00,000 एवढी ही आहे आणि एकूण तरतूद जी काही होणार आहे 2025 ते 26 मधील या लेखा शीर्षकासाठीची ती म्हणजे की 122,04,00,000 एवढी ही होणार आहे. आणि यापूर्वी वितरित केले गेलेला जो काही निधी आहे या लेखा शीर्षकासाठीचा तो म्हणजे की एकूण 98,52,10,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे. आणि या शासन निर्णयाद्वारे या लेखा शीर्षासाठी जो काही वितरित करावयाचा एकूण निधी आहे तो म्हणजे की 10 कोटी एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे. चला तर यानंतरील लेखा शीर्षही आपण पाहूयात.
यानंतरचे जे काही लेखाशीर्ष आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता की 0006 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 123 व 261 अन्वये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा 100% 22 36 21 73 36 सहाय्यक अनुदाने वेतन यासाठी एकूण अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे या लेखा शीर्षकासाठीचा तो म्हणजे की 255 कोटी एवढा जो काही आहे तो अर्थसंकल्पित आहे आणि पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध तरतूद जी काय आहे ती म्हणजे की 186 कोटी 54 लाख एवढी आहे आणि एकूण तरतूद जी काय आहे 2025 ते 26 मधील ती म्हणजे की 441 कोटी 54 लाख एवढी आहे आणि यापूर्वी वितरित केलेली जी काही तरतूद आहे किंवा निधी आहे तो म्हणजे की 397 कोटी 49 लाख 80 हजार एवढा जो काही आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावयाचा निधी आहे या लेखा शीर्षकासाठीचा तो म्हणजे की 29 कोटी 12 लाख 49 हजार एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे आणि दोन्ही लेखा शीर्षे मिळून जी काही एकूण अर्थसंकल्पित तरतूद जी काय होणार आहे ती म्हणजे की 327 कोटी एवढी ही होणार आहे आणि पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून दिलेली जी काही तरतूद आहे दोन्ही लेखा शीर्षे मिळून ती म्हणजे की 236 कोटी 58 लाख एवढी ही आहे आणि एकूण तरतूद जी काही झालेली आहे 2025 ते 26 मधील दोन्ही लेखा शीर्षे मिळून ती म्हणजे की 563 कोटी 58 लाख एवढी ही झाली आहे आणि यापूर्वी जो काही वितरित केला गेलेला जो काही निधी आहे एकूण तो म्हणजे की 496 कोटी 1,90,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही एकूण वितरित करावयाचा निधी आहे तो म्हणजे की 39 कोटी 12 लाख 49 हजार एवढा जो काही निधी आहे तो एकूण हा वितरित केला जाणार आहे. चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण समोर जाणून घेऊयात. सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे राहतील. यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात येत आहे. त्यानुसार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच या संदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित निकष वित्तीय अधिकाराचे प्रत्यायोजन यांचे काटेकोरपणे पालन हे करावे. तसेच सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 108/6 दिनांक 14/3/2026 अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा 2026031713189230 असा आहे. म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा जर का डाउनलोड करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता. करायला जमला नाही तरी काही हरकत नाही. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे. तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल. याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.